काँग्रेसला मोठा धक्का। आमदार प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार ही महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत। प्रज्ञा सातव दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी। तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार। प्रज्ञा सातव दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। तर त्या भाजपात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे भाजप काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार प्रज्ञा सातव भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आता या पक्ष प्रवेशासंदर्भात प्रज्ञा सातव भाजप आणि काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया समोर येतात याकडे लक्ष लागलेलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशांना सुरुवात झालेली आहे। मात्र प्रज्ञा सातव यांच्या नावाने एक मोठा पक्ष प्रवेश भाजपात होतो का आणि भाजप काँग्रेसला एक मोठा धक्का देतं का त्याकडे लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा सातव या भाजपात प्रवेश करणार अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आता हा पक्ष प्रवेश होणार का आणि झालाच तर कधी होणार त्या संदर्भातली माहिती पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा सातव दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। जर आमदार प्रज्ञा सातव भाजपात गेल्या तर काँग्रेसचं किती मोठं नुकसान? नक्कीच प्रणिता, आपण या ठिकाणी बघितलं तर आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकीच्या अगोदर मोठ्या प्रमाणात धक्का भाजप हे सर्व पक्षांना देत आहे। त्यामध्ये ठाकरे गट असो, मनसे असो, तसंच काँग्रेस असो, पण इतर आपण बघितलं तर पक्ष असो त्यामध्ये मोठे धक्के भाजप आता देत आणि त्यामध्ये आता मोठा धक्का भाजपने काँग्रेसला दिलेला आहे। आपण बघितलं माजी खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव हे आता देखील भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। उद्या त्यांचा पक्ष प्रवेश हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता प्रदेश येथे कार्यालयामध्ये पार पडणार। त्यामुळे मोठा धक्का आपण या ठिकाणी बघितलं तर काँग्रेसला भेटत आणि आपण बघितलं प्रज्ञा सातव हे काँग्रेसच्या विधान परिषदेचे आमदार आहेत आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा काँग्रेसला हा मोठा धक्का मिळाल्यामुळे मोठा फटका हा काँग्रेसला या ठिकाणी बसणार आहे। आणि या ठिकाणी आपण बघितलं प्रज्ञा सातव जेव्हा राजीव सातव यांची मृत्यू झालेली होती त्यानंतर काँग्रेसकडेही त्यांना आमदारकी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण बघितलं कुठेतरी काँग्रेसकडनं ही जेव्हा आमदारकीची निवडणूक झालेली होती त्यामुळे काँग्रेस कुठेतरी कुठली मतदार देखील जे मतदार होते त्यामध्ये देखील फुटीरपणा वापरला गेला होता। पण त्याच्यातून देखील आपण प्रज्ञा सातव ह्या निवडून आलेले होते आणि त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांचे आभार देखील मानले होते। पण आता प्रज्ञा सातव हे आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। उद्या त्यांचा पक्ष प्रवेश हा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार त्यामुळे मोठा झटका हा या ठिकाणी काँग्रेसला पडलेला आहे आणि आपण आता निवडणूक आहेत आणि या निवडणुकीच्या संदर्भात मोठा फटका या ठिकाणी काँग्रेसला बसत आहे। त्यामुळे आपण बघतो काँग्रेसला आपण बघतो या ठिकाणी गळती लागण्यास देखील सुरुवात झालेली दिसून येत आहे। अगदी मनोज, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसलाही गळती, भाजपाचा यात किती मोठा फायदा हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।